गड्यातून घरचं राहणार चाकर शिवबाचं कुर्ल्यातील सर्वात काय बोलतात त्याला आवडता युट्यूबर माझा PPL. ओ माय गॉड, थँक्यू फॉर दॅट कॉम्प्लिमेंट. मुंबईचे व्लॉग्स आपल्याला कमेंट करते. कुर्ल्यातील सर्वात आवडता युट्यूबर. दोन्ही विकास दादा आहेत. पट्टा जो पूर्ण कोकणी पट्टा आहे, म्हणजे कोकणामधले बोलतात ना वेदर ॲम्बियन्स सुंदरबागमध्ये साजरा केला जातो मागील 7 ते 8 दिवसामध्ये. आणि एवढं पण म्हणेल की सुंदरबागला मिनी कोकण पण बोललं तरी चालेल. मैत्रीण आहे छोटी. हाऊ आर यू? येस, वेलकम टू माय व्लॉग. माझं नाव तुला माहिती नाही का प्रथमेश? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. मागे गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि आज आपण डिरेक्टली मंडळात आलो आपल्या काजूपाड्याच्या महागणपती बाप्पाच्या मंडळात. तर बेसिकली मित्रांनो माहिती का काय की काल होतं ॲक्च्युली आगमन आणि मी काही रिझन्समुळे मिस केलं होतं. तर मी ठरवलं डायरेक्ट आपण जाऊन मंडळात हा गणपती बाप्पाचा व्हिडिओ बनवू शकतो. तर सध्या तुम्ही बघू शकतात मी आहे जस्ट मंडळाच्या बाहेर काजूपाड्यामध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला माहितीये का आज मी एकटा नाही आलोय, आज माझ्यासोबत बरेच लोक आलेले आहेत. तुम्ही बघू शकता आदित्य, हाय आपला यश YB ब्लॉग्स आणि आपली मैत्रीण आहे निकिता. वेलकम टू व्लॉग. आमच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ते बघा 3 छोटे मित्र होते. हाय गड्यातून घरचं राहणार चाकर शिवबाचं काय नाही. तर मित्रांनो आपण काजूपाड्यातून थोडंसं पुढे आलो होतो सुंदरबागच्या दिशेने. तर आपल्याला आता सुंदरबागच्या राजाचे दर्शन झालं. तुम्ही जो आता गणपती बघितला होता तो होता आपला सुंदरबागचा महाराजा, नॉट राजा, सुंदरबागचा महाराजा. आणि मित्रांनो माझ्यासोबत बघा कोण भेटलाय आम्हाला अचानकपणे. वेल नोन युट्यूबर ऑफ सुंदरबाग कार्तिक व्यास. तुमचं आमच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बाय द वे, कसं वाटते आमच्या चॅनलवरती आल्यावरती तुम्हाला? चॅनलवरती असं वाटतंय की एकदम मोठा युट्यूबर म्हणजे आलं असं वाटतं. कुर्ल्यातील सर्वात काय बोलतात त्याला आवडता युट्यूबर माझा PPL. ओ माय गॉड, थँक्यू फॉर दॅट कॉम्प्लिमेंट. मुंबईचे व्लॉग्स आपल्याला कमेंट करते. कुर्ल्यातील सर्वात आवडता युट्यूबर. माझी अपेक्षा होती की जगातला बोलशील, पण ठीक आहे, कुर्ल्यातले कुठे ना कुठेतरी हृदयात छोटीशी जागा दिली. त्याच्याबद्दल म्हणणं आहे तेवढ्यात देवानी खुश वाटून घ्यावं, जास्त अपेक्षा नाही करायची. ठीक आहे, पण तो म्हटला कुर्ल्यातला एक फेवरेट युट्यूबर, तेच आपलं बघून खूप छान वाटतंय. आणि आम्ही चाललोय बघा आता मित्रांनो आपण आलो आहोत सुंदरबागच्या चिंतामणीच्या मंडळाजवळ. आणि समोर बाप्पा आहे आणि खाली तुम्ही बघू शकाल हे जे करंट ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे आपलं प्रयागला जे आपलं हे चालू आहे महाकुंभ, त्याच्याबद्दल छोटीशी मस्त रांगोळी काढली आणि छोटीशी आणि मस्त स्मूथ आहे आणि सिम्पलवरती खूप भारी डिटेलिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल इकडे. आपल्या मित्रांनो आता आपण आलो आहोत सुंदरबागच्या चिंतामणीच्या मंडळामध्ये आणि आता आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत. थोडंसं आपण गप्पा मारूया 2 मिनिटाच्या आतमध्ये. विकास दादा आपल्यासोबत, पाहिजे दोन्ही विकास दादा आहेत. तर राईटवाला विकास दादाला विचारूया. तर दादा मला काय सांगशील आपल्या मंडळाबद्दल थोडंफार शॉर्टमध्ये हिस्ट्री? मंडळाचं नाव राजेश्वरी मित्र मंडळ आहे. गेली 14 वर्ष आम्ही ह्या विभागात आम्ही सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्व काशात आम्ही काम करतो आहे. एक कार्यक्रम फक्त गणपतीचा कार्यक्रम आहेत, त्यातून आम्ही मंडळाचं आमचं गोविंदाबद्दल सुद्धा आहे. आम्ही गोविंदाबद्दल करतो, तरी आम्ही मंडळाचे विशेष कार्यक्रमसुद्धा राबवतो, ज्यामध्ये क्रिकेटचा आहेत, काही स्पर्धा वगैरे आम्ही राबवतो. गणेशोत्सवाबद्दल सांगितलं गेलं तर आम्ही हे सर्व आम्ही लहान असताना आम्ही स्थापना केलेली आहे गणपतीची. म्हणजे आम्ही त्या नाव आम्ही शाळेत कॉलेजला असताना आम्ही सगळी स्थापना केलेली आहेत.
आजचं यावर्षी 14वं वर्ष आहे. तर आम्ही जे कार्यक्रम हे करतो हे आम्ही मोस्टली आम्ही आमच्या कोकणात, कारण ह्या ठिकाणी जो पट्टा आहे कारण हे आपण बघाल तर हे स्थळ आमचं पुढे कुर्ला, कमानी, सुंदरबाग. तर या ठिकाणी मोस्टली जो पट्टा आहे तो पूर्ण कोकणी पट्टा आहे, म्हणजे मोस्टली जे कोकणातील लोक आहेत. तर त्यामुळे आमचा मंडळाचा हेतू एक आहे की आपण काही म्हणजे हे नृत्य स्पर्धा वगैरे ऑर्गनाईज करण्यापेक्षा काहीतरी आपण सांस्कृतिक कार्यक्रम करायचं की जेणेकरून आता आपल्या कोकणामध्ये ज्या परंपरा चालत आहे म्हणजे तुम्ही बघाल तर सिंधुदुर्ग जे आहे, सिंधुदुर्ग ते मालवण साईडला, तर त्या साईडला भंडार डबरा होतात, नंतर मालवण दशावतार होतो. थोडा पुढे इकडे आलात राजापूर साईडला आमच्या म्हणजे रत्नागिरी पट्ट्यात आलात तर त्याला नमन आहे, त्याला नंतर आपली याचा सामना असतो ना शक्तिदुर्गाचा तो होतो. तर आमचा हेतू तोच आहे की आपले जे कोकणातले कार्यक्रम ते इथं मुंबईत झाले पाहिजेत. ते कुठल्या ज्या पारंपरिक कला आहेत त्या कुठे बंद न झाल्या पाहिजेत. त्या म्हणजे लोकांना आजच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की आमच्या गावी काय होतं आणि काय नाही. आमच्या मंडळाचा हेतू मोठा तोच असतो आणि त्या हेतून आम्ही दरवर्षी 7 दिवस सर्व असेच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ऑर्गनाईज करतो. तुम्ही आज बघाल तर आज मालवण दशावतार नाटक आहे, उद्या या ठिकाणी डबलबारीचा जंगी सामना आहे, तुम्ही परवा आपल्याकडे नमन आहे, बहुरंगी नमन आहे, चौथ्या दिवशी आमच्याकडे एक चांगला संगीताचा कार्यक्रम आहे, संगीत भजनाचा कार्यक्रम आहे, नंतर महिलांसाठी विशेष स्पर्धा आहेत, नंतर भरपूर असे सत्याची पूजा वगैरे असे विविध कार्यक्रम राबवलेले आहेत, मुलांसाठी ड्रॉइंग स्पर्धा वगैरे आहेत काय ना. इनडायरेक्टली मंडळाला एक थोडासा मेसेज द्यायचा आहे, जे आपण जे ओरिजिनल लाईक भाद्रपद महिन्यातले गणपती असतात ते आपण कोकणात जाऊन सेलिब्रेट करत असतो, पण मागी गणपतीला सुंदरबागेत राहून कोकणामधले बोलतात ना वेदर, ॲम्बियन्स, एन्व्हायरमेंट जो काय असतो ते सुंदरबागमध्ये साजरा केला जातो मागील 7 ते 8 दिवसामध्ये. आणि एवढं पण म्हणेल की सुंदरबागला मिनी कोकण पण बोललं तरी चालेल. आणि यांचे पोस्टरसुद्धा बघितलेत, पूर्ण निमंत्रण पत्रिका आहे मित्रांनो. काही अशा प्रकारे त्यांचे सगळे ह्याच्यावरती मागे ह्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे की काय काय कोणत्या कोणत्या दिवशी काय काय होणार आहे. आणि आपल्या मंडळाचं लोकेशन नियरेस्ट लँडमार्क तुम्हाला सांगेल, फिनिक्स मार्केट सिटीवरून जास्तीत जास्त 10 मिनटं आतमध्ये चालत सुंदरबागमध्ये. एवढंच बोलतो तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती, सुंदरबागच्या चिंतामणीचा. मित्रांनो आता आपण आलो आहोत सगळे गणपती बाप्पा फिरून वगैरे, आणि आता आपण आहोत मित्रांनो फिनिक्स मार्केट सिटीच्या बाहेर. आणि बघा सगळे माझे मित्र थकलेले आहेत, हे दोघं आणि हा एक. आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आपल्यासोबत एक कोणतरी स्पेशल पर्सन जॉईन झालं आहे, जी की आहे माझी मैत्रीण, तुम्ही बघू शकतात. आणि तिचं नाव काय आहे आपण तिलाच जाणून घेऊया. तुझं नाव सांग. तर माझं नाव तुला माहिती नाही आहे का प्रथमेश? मला माहिती आहे का तुझं नाव, बट आमच्या सबस्क्रायबर. ठीक आहे, तर मी प्रमोशन करते माझ्या चॅनलचं. सगळ्यात माझं नाव जागृती पोमेंटकर आहे, एक्सप्लोरर जागृती म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे, तो तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि या व्यतिरिक्त तुला काय ऐकायचं अजून प्रथमेश? तर येस मित्रांनो, तुम्ही तिचं चॅनल सबस्क्राईब करू शकता, जिचं नाव आहे एक्सप्लोरर जागृती. उज्जैन बिज्जैनला मॅडम एकटीच फिरत असते आणि सोलो ट्रिपसाठी तिचे इंस्टाग्राम खूप सारं फेमस आहे. इंस्टाग्रामवरती नुसतं हायलाईट, इकडं आज सोलो ट्रिप, तिकडे सोलो ट्रिप. आणि आज कुठे निघालेत तुम्ही पाहिजे सोलो ट्रिपवरती? ॲक्च्युली मला रिव्हील नाही करायची ती गोष्ट, जोपर्यंत माझ्या चॅनलवरून ती रिव्हील होत नाही तोपर्यंत प्लीज तू सुद्धा रिव्हील करू नकोस. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मी कुठे जाते आहे तर प्लीज मला फॉलो करा इंस्टाग्रामवरती जागृती पोमेंटकर म्हणून. जसं मॅडम म्हणताय त्यांना रिव्हील करायचं नाही आहे, बट आपला हा व्लॉग जो आहे तो लगेच दुसऱ्या दिवशी येणार आहे, तोपर्यंत ती त्या डेस्टिनेशनला पोचलेली असेल. सो आय डोंट नो तिचा व्लॉग कधी येणार आहे. तुम्हाला पाहिजे आहे आमच्या पीपल व्लॉगच्या टीमकडून हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. थँक्यू सो मच गाईज. खूप मोठा पैसे पाहिजे. एक कट कर दे. 50 रुपया ओवर काय ओव्हर ॲक्टिंग का काढ. ओ माय गॉड. आणि ऐका मित्रांनो, आम्ही मोदक नाही, ठीक आहे, पण आपण जेव्हा काजूपाडा जातो पीपल आपल्याला वादा केलता, बोलला होता की पेस्ट्री देणार. पेस्ट्री माझा बड्डे नाही आहे हा, तर मी आणू कुठून तुमच्यासाठी मोदक. पण मित्रांनो माझा बड्डे लवकरच येतोय, 20 days टू गो. यू कॅन विश मी इन ॲडव्हान्स. हॅपी बर्थडे टू पीपीएल और हॅपी बर्थडे टू प्रथमेश वगैरे जे काय आहे तुम्ही एक्सेट्रा. मतलब हम पागल है. हाँ तुम लोग पागल हो. मोदक. तर येस मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण एवढाच ठेवूया. पुन्हा भेटूया एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. वर्क हार्टिल आणि बिकम्स अ ब्रँड. अँड बोला गणपती बाप्पा. ए तुम्ही झोपलेत का? गणपती बाप्पा. बाय बाय. अरे बाय बाय.